अगदी आपण बरोबर. समजा एखाद्या भाजीला फोडणी द्यायची सगळं लागतं काय म्हणजे कांदा लसूण मीठ मिरची फोडणी देताना जो तडका बसतो ना तो तडका टाकायचं सगळ्यांचं काम असतं. म्हणजे प्रत्येक कलाकार कोणी कांदा असतं कोणी लसूण असतं कोणी हिंग असतं कोणी जिरं मोहरी असतं. हा जो तडका बसतो त्याच्यानंतर ती काय जी कला तयार होते ना हां ती चवदार होते. असा जर विचार केला प्रत्येक कलाकारानं समजा मी चांगला आहे असं म्हणून चुकीचं आहे ना. मी चांगला समोरच्या कलाकारानं पण तेवढा रिस्पॉन्स दिला पाहिजे आपल्याला. नाही नाही कसं आहे हं, ज्यावेळी तुमचा अभिनय हं. तोला मोलाचा आहे टॉपचा आहे तर तुम्हाला तुमचं कौतुक केलंच पाहिजे ना. नाही नाही ती कौतुक केलं पाहिजे ठीक आहे पण समोरच्यांची जर सहभाग असला तरच मजा येते. कधी नाही, गोडी आहे ना, साधली जाते. बरोबर आहे, अगदी बरोबर. आता आमच्या बरोबर काम करताना बघा हां जुब्या हां तो आम्हाला खूप सहकार्य करायचा. त्याचं शिक्षण नाही एवढं हां पण त्याला कलेची खूप आवड आहे. हां हं? मग तो आपलं मन लावून यायचा की नाही नाही काही जरी झालं जायचंच काही जरी झालं जायचंच. मग तुम्हाला बळजबरी करायचा. मग आम्ही पण यायचो. मला कौतुक वाटायचं की त्याला एवढी आवड कशी काय. हां आता आमच्याबरोबर काम केलेली छोटी मुलगी ती रेणू चिवडी आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये सगळ्यात लहान वयाची सगळ्यांना भारी पडणारी ती रेणू बर चिवडी. तिला फक्त आपलं हे सांगायचं की असं असं कॅरेक्टर आहे असं असं करायचं आता असं असं सीन आहे. तिला अक्षरशः कंट्रोल करायचं अवघड होतं. इतकं जी सुरू झाली की सुरूच सगळ्यात एक नंबर कला करते. बर आणि ते छोटे छोटे मुलांना आमच्यावर आव तुम्हाला काय गंमत सांगायची छोटे छोटे मुलं आमच्यावर काम करायचे ना हां अक्षरशः मजा यायची. लहान लहान मुलं हां हां पण त्यांच्यावर काम करताना कसं वाटायचं आता हे पोरांबरोबर काम कसं करायचं. ते म्हणायचे नाही नाही तुम्हाला नाही अण्णा तुम्ही इकडे व्हा अण्णा तुम्ही उठा अण्णा तुम्ही बसा. हां मी ऐकायचं त्यांचं. हां मला त्यांचं कौतुक वाटायचं की एवढ्या लहान वयात त्यांना एवढी समज कशी काय. हां आता आम्ही एका सीनमध्ये आम्हाला एक नवरी बघायचा सीन होता तर माझा सगळा मेकअप ते रेणूने केला. कोट कोणता घालायचा मेकअप कसा करायचा गॉगल कोणतं वापरायचं कसं वाकायचं कसं व्हायचं एवढीची छोटीशी मुलगी हां सगळं सांगायचे आम्हाला. आता आम्ही एक ग्रामपंचायतीजवळ एक सीन केलं हां. तर ती कचऱ्याचं आहे ना ते तिथं मी पडलेलं आहे. अक्षरशः मी स्वतः डॉक्टर असून मला कधी वाटलं नाही की आता घाणीत कसं काय सीन करावं. पण मी त्या कचऱ्या पेटीजवळ पडलो खाली लोळलो. एका सीनमध्ये कुत्र्याचं पिल्लू अंगावर येतं आहे. ते रस्त्यावरच लोळलेलं आहे रस्त्यावर पळलेलं आहे. बर आणि मग हे अक्षरशः मग नंतर वाटायचं अरे आपण इथं काय केलं आपण आणि ओळखीची माणसं भेटली म्हणशील काय बावळट माणूस आहे इथं काम करतो घाणीत. हां पण आपण जेव्हा काम करतो ना त्यावेळेस ह्या गोष्टी मनात येत नाहीत आपल्याला. आपण काय कुठं आहे खाली घाण आहे अगदी रानात बरोबर. पडतोय का कुठं पडलोय. आता एक फुलं काढताना शिन मी झाडावर अडकतो ते संडासचा डबा ते लुंगीला बांधला आहे माझ्या. आणि मग ते म्हणे अण्णा मुतला वगैरे असं म्हणायचे सगळे हसायचे. हां पण तो सीन सुद्धा खूप चांगला झाला. हां आणि बरोबर काय होतं आता लहान मुलांची गोष्ट वेगळी आता मोठे म्हटले ना हां तर मग ते अमोल काळे सर. हां बरं अमोल काळेंच्या बाबतीत तुमचं काय मत हा आहे? मग तिकडेच वळालो ना मी आता. हां तर ते मला विशेष वाटायचं एवढा ग्रामीण भागातला हा मुलगा कसलंच काही नसताना बॅकग्राऊंड नसताना या क्षेत्रात उतरला. येडपाटसारखी वेब सिरीज चालवतोय प्रत्येक बुधवारी. महाराष्ट्रातली आपली तिसऱ्या क्रमांकाची वेब हो ना सिरीज अहो खोटं वाटेल लोकांना पण तो मुलगा ग्रामीण भागात राहून कसलंही मार्गदर्शन नसताना स्वतःच्या हिमतीवर सगळं करतोय. हां आणि दुसरी गोष्ट कसला गर्व नाही 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 अजिबात आणि नाही. गर्व नाही कोणी अपेक्षा नाही कोणी मोठं म्हणा अपेक्षा नाही. आणि जे कलाकार यायचे त्यांच्याकडं की आपल्या स्वतःच्या खर्चाने यायचे की ते काही देतील आपल्याला कोणीच अपेक्षा केली नाही. काय नाही आमच्या काय ते नाही. हां. निमगिरे होते हानू निमगिरे ते पण हां. मोठे कलाकार आहेत. हां चांगला ते माणूस पण आहे आमच्याबरोबर तुम्ही. यायचे बरेचसे कलाकार होते. आता तुम्ही पण आमच्याबरोबर होता. आता तुम्ही सिनियर आहे आमच्यापेक्षा हां. पण तुम्ही जे काम करता आता तर आपण एका ठिकाणी केलं की ती मुलगा सांभाळत ते आपण नाटकाचं ठरवलं होतं ना हां की मुलगा सांभाळत नाही वगैरे तो सीन अक्षरशः लोकांच्या डोळ्यात पाणी आणणार होतं. अगदी बरोबर आहे. कारण परिस्थिती अशी आहे आजकाल की बघा बऱ्याच ठिकाणी मुलं शहरात जातात हं. कुटुंबाकडे बघतात आई वडिलांकडे लक्ष देत नाही. हे प्रसंग आम्ही नाही हे घेतले. वास्तव आहे वास्तव आहे. सत्य. हां. की कुणी आई वडिलांकडे बघत नाही पैसे पाठवले म्हणजे सगळे असं नसतं. अगदी पैशात गोष्टी मोजतात पण प्रत्येक जण प्रत्येकाला असं झालंय की स्वतःसाठी वेळ आहे पण आई वडिलांसाठी वेळ नाही. अगदी बरोबर मग आम्ही काय करतो आम्ही जे का अमोल काळे सर वगैरे आम्ही ग्रामीण भागातले जे महत्त्वाचे प्रसंग ग्रामीण भागातले सण ब्राह्मणवाडीतले खेळ आम्ही इथे दाखवायचा प्रयत्न करतो. ग्रामीण भागात ॲक्च्युली काय काय होतं
लोक कसे वागतात. आता मी